तुमच्या माहितीसाठी गाडी चालवताना कधी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी बुक चुकून घरी विसरलात आणि अचानक समोर ट्रॅफिक पोलीस दिसले तर उगाच छातीमध्ये धडधड होते है ना। पण जरी लायसन्स आणि आरसी बुक घरी विसरला असलात तरी ट्रॅफिक पोलीस तुम्हाला ₹1 सुद्धा फाईन लावू शकत नाहीयेत। हा थेट केंद्र सरकारचा अधिकृत नियम आहे। आपण जरा पाहूयात रस्ते वाहतूक मंत्रालय यावर काय म्हणतं। खिशामध्ये ओरिजिनल कागदपत्रांची हार्ड कॉपी घेऊन फिरणं अजिबात बंधनकारक नाहीये, पण यासाठी एक महत्त्वाची अट सुद्धा आहे। तुमच्या मोबाईलमध्ये भारत सरकारची 2 अधिकृत ॲप्लिकेशन्स असली पाहिजेत। एक म्हणजे डिजी लॉकर आणि दुसरं म्हणजे एम परिवहन ॲप्लिकेशन। जर तुम्ही तुमचं लायसन्स, आरसी बुक, इन्शुरन्स आणि पीयूसी या ॲप्लिकेशन्समध्ये डिजिटल स्वरूपामध्ये सेव्ह करून ठेवलं असेल तर ते पूर्णपणे कायदेशीर आणि वैध मानलं जातं। ट्रॅफिक पोलिसांना हे डिजिटल डॉक्युमेंट स्वीकारणं कायद्याने बंधनकारक आहे। ते तुमच्याकडे ओरिजिनल कागदपत्रांची सक्ती करू शकत नाहीत। बरेच जण मोबाईलच्या गॅलरीमधला लायसन्सचा साधा फोटो, स्क्रीनशॉट किंवा व्हॉट्सअपवर असलेली पीडीएफ पोलिसांना दाखवतात, पण हा साधा फोटो किंवा पीडीएफ कायद्यानुसार चालत नाहीये। ट्रॅफिक पोलीस अशा वेळी तुमचा फोटो नाकारून थेट दंड आकारू शकतात, कारण डिजी लॉकर आणि एम परिवहन ॲप्लिकेशन हे थेट सरकारच्या डेटाबेसचे लिंक असतं आणि त्यावर एक अधिकृत QR कोड सुद्धा असतो जो पोलीस तिथे स्कॅन करू शकतात। त्यामुळे विनाकारण होणारा दंड आणि मनस्ताप जर टाळायचा असेल तर आजच तुमच्या मोबाईलमध्ये डिजी लॉकर आणि एम परिवहन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमची कागदपत्रे त्यामध्ये सुरक्षित ठेवा। हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।